ब्लड आहे आपल्या बॉडीमध्ये एकदम असं लिक्विड फॉर्ममध्ये असतो आणि तिथं प्लेटलेट्स काम नाहीत करत, कोणी कारण असं कॉब्युलेशन नाही करत. आणि जेव्हा डॅमेज होतं सर्क्युलेटरी सिस्टममध्ये तेव्हा ऑटो सिलिंग मेकॅनिझम असतं आणि जे हेल्दी एंडोथिलियल सेल असतात ना ते क्लॉट फॉर्मेशन होत नसतात. हे बघा आता काय करतो हे सगळं लक्षात घ्या. एंडोथिलियल सेल हे कसं आहे हेल्दी आहे, हे काय नायट्रिक ऑक्साईड, क्रिस्टोसायक्लिन, ADP डिफॉस्फेटेज प्रोड्यूस करत असते आणि हे ना प्लेटलेटला ह्याच्याजवळ येऊ देऊन म्हणजे हे ना ह्याच्या रिसेप्टरला बाइंड करू नाही देणार. दीज आर अँटी प्लेटलेट ॲग्रिगेशन एजंट्स. नंतर हे बघ इथं पण आपण हेल्दी एंडोथिलियम बघितलं, इथून हे पॅरेंट सल्फेट असं रिलीज होत असतं आणि आपल्याला माहिती लिव्हरमध्ये ना अँटीथ्रोम्बिन 3 नावाचं प्रोटीन तयार होत असतो. तो प्रोटीन येतो आणि हे पॅरेंट सल्फेटची बाइंड होतो आणि ते दोघं मिळून काय करतात, ते 10व्या आणि 9व्या फॅक्टरला इनॅक्टिवेट करत असतात. कोणकोणता 10व्या आणि 9व्या फॅक्टरला हे इनॅक्टिवेट करतात. नेक्स्ट काय हे बघ थ्रोम्बोमॉड्युलिन पण एंडोथिलियल सरफेसमधून रिलीज होत असतं, जे थ्रोम्बिनसोबत त्याला मॉड्युलेट करून प्रोटीन सीला ते ॲक्टिवेट करणार आणि प्रोटीन सी 5व्या आणि 8व्या फॅक्टरला इनॅक्टिवेट करणार. नंतर अजून इथं हेल्थ एंडोथिलियम आहे, हे पण टिश्यू प्लाझ्मिनोजन ॲक्टिवेटर रिलीज करणार, जे प्लाझ्मिनोजन ॲक्टिवेट करणार. प्लाझ्मिनोजन लिव्हरमध्ये बनत असतं. नंतर हे प्लाझ्मिन बनवणार आणि प्लाझ्मिन काय करणार, कटर असतं, प्लाझ्मिन फिब्रिनला कट करणार. नंतर इथे बघा लिहिलं हेल्थ एंडोथिलियम आणि इंजर्ड एंडोथिलियम. याच्याबद्दल इथे काय हेल्थ एंडोथिलियम आहे ना फिब्रिनला डिस्ट्रॉय करत असतं, कारण ते टिश्यू प्लाझ्मिनोजन ॲक्टिवेटर फायब्रिनला डिस्ट्रॉय करते, राईट, प्रोड्युसिंग टिश्यू प्लाझ्मिनोजन ॲक्टिवेटर. आणि जे इंजर्ड एंडोथिलियम आहे ना ते प्लेटलेट प्लग बनवतं, कॉब्युलेशन होतं. सो हेल्दी एंडोथिलियम एक अँटी प्लेटलेट असतं, अँटी थ्रोम्बोटिक असतं, अँटी कॉब्युलेंट असतं. नंतर त्या एंडोथिलियमची इंजरी झाली, ट्रॉमा झाला आहे, नंतर मायक्रोबायोलॉजिकल एजंट्स आले, फार्माकोलॉजिकल एजंट्स आले, नंतर पॅथॉलॉजिकल झालं आहे, नंतर फिजिकल इंजरी झाले, ट्रॉमा, रेडिएशन, थर्मल इंजरी, ठीक आहे. आणि या झाल्यानंतर काय होतं की सगळ्यात आधी डायरेक्ट तर तुझे म्हणजे प्लेटलेटची ॲक्टिव्हिटी, कॉब्युलेशनची ॲक्टिव्हिटी होणार असं नसतं. सगळ्यात आधी ना वासोकन्स्ट्रिक्शन होतं. वासोकन्स्ट्रिक्शनचे 2 मेकॅनिझम आहेत, एक तर न्यूरोजेनिक आणि दुसरं मायोजेनिक, ठीक आहे. आणि त्या बघितलं हेल्दी एंडोथिलियम असतं ना ते वासोडायलेटर्स प्रोड्यूस करतो, प्रोस्टासायक्लिन आणि नायट्रिक ऑक्साईड. वेळेस इंजर्ड एंडोथिलियम असतं ते वासोकन्स्ट्रिक्टर्स प्रोड्यूस करत असतं. वासोकन्स्ट्रिक्टर कोणते, थ्रोम्बॉक्सिन A2 साठी. तर जेव्हा आपलं हां आणि हे PGI2N होते ना स्मूथ मसलला रिलॅक्स करत असतात आणि प्लेटलेट ॲग्रिगेशनला प्रिव्हेंट करत असतात. सगळ्यात आधी मी तेच सांगितलं होतं की हे सगळं काय करणार आहे, प्लेटलेटला ॲग्रिगेट होऊ देणार नाही आहे. नंतर प्लेटलेट ॲडिशन आणि ॲक्टिवेशन करायचं. तर फॉर एक्झाम्पल एंडोथिलियल इंजरी झाली, त्याच्यामुळे ना कोलॅजेनिकला खायचा जो असतो ना बेसमेंट मेम्ब्रेनला तो एक्सपोज झाला, तिथं मग 1 मिलीग्रॅम फॅक्टर जो असतो ना तर तो इंजर्ड सेल्स प्रोड्यूस करत असतात, ठीक आहे. इंजर्ड सेल्स हे 1 मिलीग्रॅम फॅक्टर प्रोड्यूस करतात आणि ते काय करणार, हा 1 मिलीग्रॅम फॅक्टर एका साईडला कोलॅजनला आणि दुसऱ्या साईडला प्लेटलेट्सला बाइंड करणार. त्याच्यामुळे एक्सपोज्ड कोलॅजन therefore makes the exposed collagen surface sticky to the platelets, called 1 milligram factor. नंतर ह्या प्लेटलेटवरती ग्लायकोप्रोटीन 1B नावाचा रिसेप्टर असतो, म्हणजे ग्लायकोप्रोटीन 1B आणि तो कोणासाठी असतो, 1 मिलीग्रॅम फॅक्टरसाठी असतो हा पर्टिक्युलर रिसेप्टर. आणि जर ह्या रिसेप्टरची जर डेफिशियन्सी असली तर मग काय होणार, हे प्लेटलेट इथं प्लगिंग करू शकणार का नाही आणि मग दिस डेफिशियन्सी इट विल रिझेंबल लाईक प्लेटलेट डेफिशियन्सी. प्लेटलेट ॲडिशन इज प्रोसेस ऑफ प्लेटलेट ॲडिशन टू एक्सपोज्ड कोलॅजन, प्लेटलेट स्टिक टू नॉन प्लेटलेट सरफेस. आणि जेव्हा प्लेटलेट्स ॲडियर टू 1 मिलीग्रॅम फॅक्टर आणि GB1 रिसेप्टर इथे बाइंड करतात, मग ते हे रिसेप्टरचं जे ॲक्टिवेशन आहे प्लेटलेटला सिग्नल करतं टू फंक्शन आणि प्लेटलेट्स ॲक्टिवेट होतात आणि ग्रॅन्युल्स रिलीज करतात. तर कोणकोणतं काय रिलीज होतं बघ, ते अल्फा डेल्टा ग्रॅन्युल्स आहे ना ते नेक्स्ट चॅप्टरमध्ये बघायचे. तिथं आता दुसरी गोष्ट बघतो, प्लेटलेट आहे त्याचा ना फॉस्फोलिपिड बायलर असतो, त्याच्यावरती फॉस्फोलायपेज नावाचा एन्झाइम काम करतो आणि मग तिथं ना ॲराकिडोनिक ॲसिड बनतो. ॲराकिडोनिक ॲसिड मग नंतर त्याच्यावरती सायक्लोऑक्सिजनेज काम करतो, जो की थ्रोम्बॉक्सिन A2 बनवतो. थ्रोम्बॉक्सिन A2 चे ना 2 कामं असतात, पहिलं तर प्लेटलेट ॲग्रिगेशन आणि दुसरं तर वासोकन्स्ट्रिक्शन, ठीक आहे. आणि हे सगळं कधी होतं, जेव्हा की तुझा एंडोथिलियल डॅमेज झाला, प्लेटलेट इथं आला आणि प्लेटलेटवरती हे सगळं झालं, तेव्हा इथे प्लेटलेट ॲग्रिगेशन होणार, ठीक आहे. नेक्स्ट काम काय, आता ॲस्पिरिन जो असतो ना तर तो सायक्लोऑक्सिजनेजला इनहिबिट करत असतो, त्याच्यामुळे प्लेटलेट ॲग्रिगेशन होणार का तुझं नाही होणार, प्रायमरी प्लेटलेट फॉर्मेशन होणार नाही. आणि ॲस्पिरिन इज प्रिस्क्राइब्ड एज प्रोफायलॅक्टिक ड्रग व्हेन देयर इज इन्क्रीज्ड रिस्क ऑफ प्लेटलेट ॲग्रिगेशन इन कोरोनरी हार्ट डिसीज. म्हणजे जेव्हा विनाकारणचं कोरोनरी हार्ट डिसीज झाला, तिथं सगळं फॅट वगैरे डिपॉझिट होत असतं, प्लेटलेट डिपॉझिट न व्हावे, ॲग्रिगेट न व्हावे, म्हणून आपण प्रोफायलॅक्टिकली ॲस्पिरिनच्या टॅब्लेट्स देतो आणि त्याला आपण काय म्हणतो, ब्लड किलर आहे म्हणतो, रक्त पातळ व्हायची गोळी म्हणतो, ॲस्पिरिन. ठीक आहे, ॲस्पिरिन इज सॅलिसाइलिक ॲसिड दॅट इनहिबिट्स सायक्लोऑक्सिजनेज अँड प्लेटलेट्स कॅन प्रोड्यूस थ्रोम्बॉक्सिन A2 आणि प्लेटलेट ॲग्रिगेशन डज नॉट हॅपन, ठीक आहे. नेक्स्ट काय बघायचं आपल्याला, आपण ॲग्रिगेशनपर्यंत आलो ना आता. तर काय काय बघितलं आपण, रिलीज रिॲक्शन होणार. तर प्लेटलेट जेव्हा ॲडियर होतात 1 मिलीग्रॅम फॅक्टरला, ग्लायकोप्रोटीन 1B रिसेप्टर हा जो 1 मिलीग्रॅम फॅक्टरचा असतो ते दोघं जेव्हा बाइंड होतात तेव्हा ते सिग्नलिंग होतं प्लेटलेट्सला टू फंक्शन आणि प्लेटलेट्स ॲक्टिवेट होतात आणि ग्रॅन्युल्स रिलीज करतात. तर इथे कोणते ग्रॅन्युल्स रिलीज झाले बघ, अल्फा आणि डेल्टा ग्रॅन्युल्स रिलीज होतात. अल्फा आणि डेल्टावर तर डेल्टा ग्रॅन्युल्समध्ये सेरोटोनिन असतो, ADP असतो आणि कॅल्शियम असतो. तर हा सेरोटोनिनचं काम असतं वासोकन्स्ट्रिक्शन करणं, कॅल्शियमचं काम काय असतं नंतर बघूया. ADPचं काम काय असतं, ADP ना ह्या प्लेटलेटचा जो ADP रिसेप्टर असतो ना, प्लेटलेटचा दिस इज कॉल्ड एज ADP रिसेप्टर. इथे जो बघितला होता ना आपण हा ग्लायकोप्रोटीन 1B रिसेप्टर फॉर 1 मिलीग्रॅम फॅक्टर होता. आणि हा जो दुसरा रिसेप्टर बघतोय ना आपण, तर हा वाला रिसेप्टर जो आहे, तर हा वाला रिसेप्टर हा ADP साठी आहे, जो ADP डेल्टा ग्रॅन्युलमध्ये असणार. तर मग जेव्हा हे इथं बाइंड होतो ना तेव्हा काय होत असतं बघ, जेव्हा ADP इज प्लेटलेट ॲक्टिवेटिंग केमिकल सबस्टन्स, म्हणजे प्लेटलेट्स आर क्वाईट सेन्सिटिव्ह टू ADP व्हेन प्लेटलेट एक्सपोज टू ADP इट्स रिसेप्टर ॲक्टिवेटेड रॅपिडली. आणि ठीक आहे, याचे रिसेप्टर्स ना ॲक्टिवेट झालेले असतात, पण टिक्लोपिडिन काय करतो, ह्या ADPला इथं बाइंड होत देत नाही, त्याच्यामुळे ADP रिसेप्टर आणि ADP तिथं न आल्यामुळे ADP रिसेप्टर ॲक्टिवेट होणार का नाही. त्याच्यामुळं जे स्टिकीनेस ऑफ द प्लेटलेट्स आहे ना ते नाही, सो टिक्लोपिडिन ब्लॉक्स द ADP रिसेप्टर्स टू रिड्यूस द स्टिकीनेस ऑफ प्लेटलेट. आणि जेव्हा केव्हा इथे ADP येत असतो ना तेव्हा जेव्हा तो ADP रिसेप्टरला बाइंड करतो ना तेव्हा याचं आणि दुसऱ्या प्लेटलेटचं स्टिकीनेस वाढत असतं. आणि जर इथं ते नाही आलं तर एक प्लेटलेट दुसऱ्या प्लेटलेटला चिपकू शकेल का नाही. सो टिक्लोपिडिन इट विल रिड्यूस द स्टिकीनेस ऑफ द प्लेटलेट्स बाय ब्लॉकिंग दिस ADP रिसेप्टरला ब्लॉक करणार, सो दॅट ADP येणार नाही. नंतर नेक्स्ट गोष्ट काय बघायची की
व्हेरियस कॉग्युलेशन फॅक्टर्स असतात जे की इनॅक्टिव्ह एन्झाईम्स आहेत आणि ते एकमेकांवरती काम करतात आणि एकमेकांना ॲक्टिवेट करतात. सगळ्यात आधी तर 12वं येतं, ठीक आहे. 12वं ॲक्टिवेट होतं, ॲक्टिवेटेड 12वं मग 11वं काम करतो. 12वं जे असतं ना, 12 ॲक्टिवेटेड बनतं, मग ॲक्टिवेटेड 12 11वर काम करतं, मग 9वं 10वं, ठीक आहे. आणि 10व्यानंतर कोणकोणतं असतात बघ, 10व्या 10/5 असतं, ठीक आहे. 10/5 असतं आणि विच विल असं नाही रे, 10व्यावरती 5वं काम करतं आणि मग ते दुसऱ्याला असं करतं, ठीक आहे. आणि जे दुसरं असतं ना ते कोणाला ॲक्टिवेट करतं, प्रोथ्रोम्बिन आहे. मग ते थ्रोम्बिन जेव्हा बनतं ना तेव्हा इथं असं फिब्रिन बनत असतं, ते फिब्रिनोजन म्हणजे पहिल्याला फिब्रिनमध्ये कन्वर्ट करतं आणि मग फिब्रिन जे आहे ना 13वं फिब्रिनवरती काम करतं आणि एक स्टेबल क्लॉट बनत असतो, ठीक आहे. हा पूर्ण मेकॅनिझम क्लिअर झाला का तुला? आणि दुसरी गोष्ट म्हणजे की सगळे जे कॉग्युलेशन फॅक्टर्स आहेत ना तर ते बेसिकली म्हणजे मेटल वगैरे कॅल्शियम चौथा वगैरे सोडलं तर आहे ना ते बेसिकली प्रोटीन असतात आणि त्यांच्यामध्ये ग्लुटामिक ॲसिडचे रेसिड्यूज असतात जशी त्यांची अमिनो ॲसिडची सिक्वेन्स असते आणि त्याच्यामध्ये हे ग्लुटामिक ॲसिड असतं आणि ह्या ग्लुटामिक ॲसिडमध्ये जो गामावाला कार्बन आहे ना त्याचं कार्बॉक्सिलेशन होणं गरजेचं असतं. तर गामा पोझिशन ऑफ कार्बन इज कार्बॉक्सिलेटेड इन ग्लुटामिक ॲसिड आणि कार्बॉक्सिलिक पॉईंट्स आर निगेटिव्हली चार्ज. कॅल्शियम रिॲक्ट्स विथ दिस निगेटिव्हली चार्ज एरियाज आणि फिक्सेस द कॉग्युलेशन फॅक्टर्स. आणि आता ह्याला कॅल्शियम काय करत असतो माहिती का, जो फॅक्टर चौथा आहे तो ना इथं ह्या गामा कार्बनच्या तिथे जे कार्बॉक्सिलेंट आहे ना तिथं तो जाऊन बाइंड करत असतो आणि अशा प्रत्येक ॲक्टिवेटेड जो हा असतो ना कॉग्युलेशन फॅक्टर त्याला असं बाइंड करतो. कुठे बाइंड करतो हा असा प्लेटलेटच्या फॉस्फोलिपिड सर्फेसवरती सगळ्या कॉग्युलेशन फॅक्टर्सला बाइंड करत असतो. होल्ड द फॅक्टर्स टाईट ऑन फॉस्फोलिपिड सर्फेस अँड विथ इच अदर. आणि हे जे गामा कार्बॉक्सिलेशन असतं ना म्हणजे बेसिकली ग्लुटामिक ॲसिडमध्ये गामावरती एकच कार्बॉक्सिलेंट आहे पण इथं हे अजून एकीचा H एक काढला आणि अजून एक C डबल बॉन्ड को निगेटिव्ह कोण आणते माहिती का, तर ते तर गामा कार्बॉक्सिलेशनसाठी ऑफ कॉग्युलेशन फॅक्टर्सला ना विटॅमिन के लागत असतो आणि कॉग्युलेशन फॅक्टर्स आहेत ना ते असं डबल त्याचं कार्बॉक्सिलेशन झाल्याशिवाय ते काम नाही करणार. सो मग विटॅमिन केचं काय काम आहे बघ, हे ना कार्बॉक्सिलेज ॲक्टिव्हिटी करतं म्हणजे इथं याला एक CO2 देतं या पर्टिक्युलर याला इथं CO2 दिलं नाही मग हे काम करायला लागतं प्रोथ्रोम्बिन, ठीक आहे. विटॅमिन के रेड्यूस फॉर्ममध्ये आहे आणि इथं इपॉक्साईड फॉर्ममध्ये आलं आहे. मग परत हे ना रेड्यूस होणार आहे रिडक्टेज एन्झाईम NADH पासून NAD+ आणि रिडक्शन इज H निघून झालं रिडक्टेज एन्झाईम आहे हा, ठीक आहे. आणि वॉरफॅरिन सोडियम असतं ना ह्या रिडक्टेज एन्झाईमला इनहिबिट करतो. मग तुझं हे पर्टिक्युलर बनू शकेल का, विटॅमिन के इथं काम करू शकेल का, नाही. मग कॉग्युलेशन फॅक्टर तुझा काम करू शकेल का, नाही. आणि कॉग्युलेशन फॅक्टरचं काम कार्बॉक्सिलेशनच नाही झालं. नेक्स्ट बघायचं अल्फा ग्रॅन्युल्स जे आहेत त्यांच्यामध्ये 5वा कॉग्युलेशन फॅक्टर 8वा आणि पहिला असतो, ठीक आहे. फर्स्ट 5th आणि 8th. फर्स्ट आहे फिब्रिनोजन सॉल्युबल फिब्रिनोजन आणि अल्फा ग्रॅन्युलमध्ये प्लेटलेट डिराइव्ड ग्रोथ फॅक्टर सुद्धा असतात. हे प्लेटलेट डिराइव्ड ग्रोथ फॅक्टर आहेत ना ते काय करतात, ते स्मूथ मसलचं मायटोसिस करवतात आणि या फायब्रोब्लास्टला म्हणतात की तू कोलॅजन प्रोड्यूस कर आणि वेसलला सील कर, ठीक आहे. आणि सगळे एकदा हे बघून 1 2 3 सर्वात आधी तरी 8वं 9वं 10वं बघायचं. अँटी हिमोफिलिक फॅक्टर ए वाला 8वा आहे, 9वा B आहे, 10वा स्टुअर्ट प्रो आहे SP, नंतर 13वा पहिला फिब्रिनोजन आणि 13वा फिब्रिन स्टेबिलायझिंग, 6वा ॲब्सेंट असतो, 5वा आणि 7वे प्रो आहे, 5वा प्रो ॲक्सिलरिन आहे, 7वा प्रो कन्वर्टिन आहे, 3रा जो आहे टिश्यू थ्रोम्बोप्लास्टिन असतो आणि जो 11वा आहे तर तो अँटीसिडेंट ऑफ प्लाझ्मा थ्रोम्बोप्लास्टिन आहे, ठीक आहे. थ्रोम्बोप्लास्टिन आणि 4था कॅल्शियम आहे थांबा, दुसरा प्रोथ्रोम्बिन, सेकंड इज प्रोथ्रोम्बिन, एकदम इम्पॉर्टंट. नंतर नेक्स्ट गोष्ट कुठपर्यंत आली होती, ॲडिजन काय कळलं, ॲग्रिगेशन कळलं. प्रायमरी हिमोस्टॅटिक प्लगमध्ये फक्त प्लेटलेटचं ॲग्रिगेशन असतं पण जेव्हा हे ॲग्रिगेटेड प्लेटलेट्स येतात आणि जेव्हा कॅल्शियम येतं आणि सगळ्या कॉग्युलेशन फॅक्टर्सला ते जेव्हा सगळ्या कॉग्युलेशन फॅक्टर्सला ते बाइंड करतं आणि एक कॉग्युलेशन फॅक्टर दुसऱ्या कॉग्युलेशन फॅक्टरला ॲक्टिवेट करतो तेव्हा जेव्हा कॉग्युलेशन पूर्ण कंप्लीट होईल फिब्रिन बनेल तेव्हा दॅट विल बी कॉल्ड एज सेकंडरी प्लेटलेट प्लग. आणि कॉग्युलेशन ही कोणती प्रोसेस आहे, मग ती सॉल्युबल फिब्रिनोजनला इनसॉल्युबल फिब्रिन बनवण्याची प्रोसेस, ठीक आहे. कॉग्युलेशन पाथवेज कोणते, एक्सट्रिन्सिक आणि इंट्रिन्सिक पाथवेमध्ये आपण काय केलं, ब्लड घेतलं त्याला आपण एका कंटेनरमध्ये टाकलं आणि ते कॉग्युलेट झालं. हे का बरं झालं, कारण की इंट्रिन्सिक पाथवे ॲक्टिवेटेड झालं होतं. इंट्रिन्सिक पाथवेमध्ये हे जेव्हा 12वाला फॅक्टर कामात येत असतो तो जेव्हा नॉन एंडोथिलियल सर्फेसच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो ना तेव्हा हे कॉग्युलेशन ॲक्टिवेट होत असतं. पण सायंटिस्ट लोकांनी काय केलं, ह्या ब्लडमध्ये सायट्रेट टाकलं, ठीक आहे. या ब्लडमध्ये सायट्रेट टाकलं आणि पाहिलं की कॉग्युलेशन झालंच नाही. का नाही झालं, कारण की हा जो सायट्रेट होता ना यातला त्यांनी इथल्या कॅल्शियमशी रिॲक्ट केला आणि न्यूट्रलाइज केल्याचा पॉझिटिव्ह चार्ज, त्यामुळे कॅल्शियम काम नाही करू शकला. त्याच्यामुळे कॅल्शियम आहे ना ते सगळ्या कॉग्युलेशन फॅक्टर्सला बाइंड नाही करू शकला, एकमेकांना ते जवळ नाही ठेवू शकला, त्याच्यामुळे त्याचं ॲक्टिवेशन नाही झालं, कॉग्युलेशन नाही झालं. नेक्स्ट थिंग बघितली एक्सट्रिन्सिक पाथवे काय आहे समजण्यासाठी काय केलं, ह्या मेलेल्या उंदराच्या ब्लडमध्ये त्यांनी टिश्यू मेलेल्या उंदराच्या ब्लडमध्ये त्यांनी सायट्रेट टाकला आणि बघितलं ते कॉग्युलेशन नाही झालं, सेम प्रोसेस, कारण की कॅल्शियम बाइंड झालं त्यामुळे फॅक्टर ॲक्टिवेटेड नाही. पण जेव्हा टिश्यू फ्लुइड ब्रेनमधून टिश्यू फ्लुइड काढून जेव्हा त्यांनी पाहिलं तर तेव्हा कॉग्युलेशन झालं होतं. याचं कारण काय, कारण की टिश्यू फ्लुइडमध्ये तिसरा टिश्यू थ्रोम्बोप्लास्टिनवाला जो फॅक्टर आहे ना तो मिळाला होता त्याच्यामुळे ते कॉग्युलेशन होऊ शकलं आणि त्याला त्यांनी नाव दिलं एक्सट्रिन्सिक पाथवे, ठीक आहे. आणि इथे काय बघायला भेटतं आपल्याला की when blood comes in contact with injured endothelium exposed to collagen and activated platelets factor 12 is activated, this triggers intrinsic pathway, ठीक आहे. तेच बोलले. आणि एक्सट्रिन्सिक पाथवेमध्ये टिश्यू थ्रोम्बोप्लास्टिन टिश्यू फॅक्टर असतो आणि संपलं. नेक्स्ट गोष्ट इंट्रिन्सिक पाथवेमध्ये आधी 12वा येत होता, 12वा 11व्याला ॲक्टिवेट करतो ना, 9व्यावरती 4था आणि 8वा काम करतो, ठीक आहे. आणि फॉस्फोलायपेज पण काम करतं जेणेकरून की 10वा ॲक्टिवेट होतो आणि 10व्यावरती परत 5वा 4था आणि फॉस्फोलायपेज काम करतं ज्याने दुसरा ॲक्टिवेट होतो. दुसरा प्रोथ्रोम्बिन आहे, प्रोथ्रोम्बिन मग काय बनणार, थ्रोम्बिन बनणार. थ्रोम्बिन हा फिब्रिनोजनला ॲक्टिवेट करणार, फिब्रिनोजन सॉल्युबल आहे आणि मग तो इनसॉल्युबल फिब्रिनचे स्ट्रँड्स बनणार आणि याच्या स्टेबिलायझेशनसाठी थ्रोम्बिन 13वाला सुद्धा ॲक्टिवेट करतोय ज्याने की स्टेबिलाइज्ड एक फिब्रिनचा नेटवर्क बनणार जेणेकरून की आपलं सेकंडरी प्लेटलेट प्लग फॉर्म झालेलं आहे, ठीक आहे. आता नेक्स्ट गोष्ट थ्रोम्बस आणि क्लॉटमधला फरक. क्लॉट असतो ना कुठे पण एक्सटर्नल इंजरी झाली की तिथे क्लॉट बनत असतो, नॉट नेसेसरीली सर्क्युलेटरी सिस्टम, नॉट नेसेसरीली ब्लड वेसल. पण जेव्हा एका ब्लड वेसलमध्ये कंपल्सरीली एखादा क्लॉट बनला, एखादा प्लेटलेट सेकंडरी प्लेटलेट प्लग बनला तर दॅट इज थ्रोम्बस, ठीक आहे. आणि एक्सट्रिन्सिक आता इंट्रिन्सिक पाथवे हा सगळं एक्सट्रिन्सिक पाथवेमध्ये ना 3रा 7वा 10वा 5वा दुसरा हे सगळे कामाला येत असतात आणि पहिला फिब्रिनोजन ऑब्वियसली यालाच पाहिजे. तर तिसरा टिश्यू थ्रोम्बोप्लास्टिन 7व्याला प्रो कन्वर्टिन ॲक्टिवेट करतो, मग तो 10व्याला ॲक्टिवेट करतो, 10व्यावरती 5वा आणि 4था काम करतो
आणि फॉस्फोलायपेज पण काम करतो. मग तिथे ते प्रोथ्रोम्बिनला ॲक्टिवेट करतो, थ्रोम्बिन बनतो, थ्रोम्बिन फिब्रिनोजनचं फिब्रिन बनवतो आणि फिब्रिन स्टेबलायझिंग फॅक्टर पण ॲक्टिवेट होऊन एक स्टेबल क्लॉट बनतो. सो प्लेटलेट प्लग स्ट्रॉंगली सील द इंजर्ड एरिया. एक्सट्रिन्सिक पाथवे शॉर्टर आणि फास्टर असतो. ठीक आहे. फॅक्टर्स ॲक्टिवेशन कळलं का? फॅक्टर 9 ऑन फॉस्फोलिपिड मेम्ब्रेन ऑफ प्लेटलेट ॲक्टिवेट फॅक्टर 10. कॅल्शियम इंटरॅक्ट्स होल्ड्स द फॅक्टर्स टुगेदर टू स्टेबलाइज द कॉम्प्लेक्स. फॅक्टर 10 ॲक्टिवेटेड इन प्रेझेन्स ऑफ फॅक्टर 8. हे लक्षात ठेव. फॅक्टर 10 जो आहे ना, तर तो 10व्यामुळे ॲक्टिवेट झाला होता आणि जो 10वा होता प्रोथ्रोम्बिन, फॅक्टर 10वा होता प्रोथ्रोम्बिन, दुसऱ्यावरती काम करतो इन प्रेझेन्स ऑफ 5वा आणि कॅल्शियम. देन प्रोथ्रोम्बिन कन्वर्टेड टू थ्रोम्बिन, थ्रोम्बिन डिग्रेड्स द फिब्रिनोजन and releases its strands. Calcium can only bind it. The factors are gamma carboxylated at the glutamic acid residues. Always remember this. And warfarin, it will inhibit the carboxylation of glutamic acid residues during synthesis of coagulation factors, and then they cannot interact with calcium and carry the coagulation cascade. That's why warfarin हे गरजेचं आहे. कळलं? म्हणजे warfarin हे कसं काम करतं ते कळलं. हिमोस्टेसिसमध्ये वासोकन्स्ट्रिक्शनची स्टेप आहे. टेम्पररी प्लेटलेट, प्रायमरी प्लेटलेट प्लग फॉर्मेशन बघितलं, फिब्रिन डिपॉझिशन झालं, सेकंडरी प्लेटलेट प्लग फॉर्म झाला, क्रॉस लिंक्ड फिब्रिन बनलं, नंतर थ्रॉम्बस जे की प्लेटलेट प्लग विथ coagulation विदिन सर्क्युलेटरी सिस्टम आहे आणि क्लॉट प्लेटलेट प्लग विथ coagulation आउटसाइड और इनसाइड, नॉट नेसेसरीली इनसाइड असं. देन फेट ऑफ थ्रॉम्बस काय बघून घे. एवढं एकच पान उरलं आहे ना. नाईस. वन्स प्लेटलेट प्लग फॉर्म झाला ना की प्लेटलेट डिराइव्ड ग्रोथ फॅक्टर रिलीज होतात आणि ज्याने की त्याचं स्मूथ मसलचं प्रोलिफरेशन आणि फायब्रोब्लास्ट ले डाऊन होतात. कॉग्युलेशन प्रोसेस इंजर्ड एरियापर्यंत लिमिटेड असते आणि स्प्रेड नाही होत सर्क्युलेटरी सिस्टममध्ये. आणि हेल्दी एंडोथेलियम असताना हे कॉग्युलेशनच्या स्प्रेडला नाही होऊ देत. असं नाही होऊ देत कारण की हेल्दी एंडोथेलियम टिश्यू प्लाझ्मिनोजन ॲक्टिवेटरला रिलीज करते, जे की टिश्यू प्लाझ्मिनोजन ॲक्टिवेटर. मग प्लाझ्मिनोजन कन्वर्ट होणार. प्लाझ्मिन कटर आहे, मग तो प्लाझ्मिन काय करणार, फायब्रिन स्टँड्सला कट करणार. आणि अनदर वेज थ्रोम्बोमॉड्युलिन आपण पाहिलं होतं की थ्रोम्बिनसोबत आला होता. त्यांनी थ्रोम्बिनला मॉड्युलेट केल्यानंतर काय केलं होतं, 5व्या आणि त्यांनी प्रोटीन सीला ॲक्टिवेट केलं होतं. प्रोटीन सीनी पुढं 5वा आणि 8वा फॅक्टरला मारलं होतं. ठीक आहे. आणि 5वा आणि 8वा फॅक्टर बघ कुठे येतो लक्षात येतो. इथं 5वा येत असतो आणि 8वा येत असतो. तर थ्रोम्बोमॉड्युलिन थ्रोम्बिनला मॉड्युलेट करणार, प्रोटीन सीला ॲक्टिवेट करणार, प्रोटीन सी या दोघांना मारणार. ठीक आहे. आणि नेक्स्ट काय, हे बघा प्रोटीन शिकवून टाकते ह्या 5व्या आणि 8व्याला. व्हेरी नाईस. आणि अँटीथ्रोम्बिन 3 कसं काम करणार आहे बघ. नेक्स्ट दिलं आहे अँटीथ्रोम्बिन 3 जे आहे हे पॅरेंट सल्फेटची बाइंड करणारी. पॅरेंट सल्फेट एंडोथेलियममधून रिलीज होत असतं आणि अँटीथ्रोम्बिन 3 जे आहे ना ते लिव्हरमधून बनत असतं. मग ते दोन्ही बाइंड झाल्यानंतर ते 9व्या आणि 12व्या फॅक्टरला, ते 9 अँड 12 लिहिले, 9th आणि 12th फॅक्टरला खाणार म्हणते. 12th इज हेजमन फॅक्टर. अँटीथ्रोम्बिन 3 जे आहे ना ते 9व्या आणि 10व्याला खात असते रे. 10 आणि 9. सो ते कोणाकोणाला खाणार, 9व्या आणि 10व्याला खाणार आहे. कोणता अँटीथ्रोम्बिन 3. कधी ते पॅरेंट सल्फेटसोबत जेव्हा हे होतं तेव्हा. आणि थ्रोम्बोमॉड्युलिन बघितलं आपण, थ्रोम्बिनला खातो आणि मग तो कोणाकोणाला ॲक्टिवेट करतो, थ्रोम्बोमॉड्युलिन थ्रोम्बिनसोबत येतो आणि तो प्रोटीन सीला बनवतो. प्रोटीन सी 8वा आणि 5वा खातात. नंतर जे थ्रॉम्बस आहे त्याचं फेट काय बघायचं. आणि त्याच्या आधी हे सगळं करून काय केलं आपण की हे कॉग्युलेशनची प्रोसेस होऊ दिली नाही, स्प्रेड ऑफ कॉग्युलेशनला थांबवलं. नेक्स्ट काय, थ्रॉम्बसचं पुढे काय होत असतं, थ्रॉम्बस एम्बोलसमध्ये कन्वर्ट होतो, ब्लडमध्ये मूव्ह करतो. सो थ्रोम्बो एम्बोलस, पीस ऑफ थ्रॉम्बस मूव्हिंग इन ब्लड ब्लॉकिंग द वेसल डॅमेजिंग द टिश्यू, दॅट इज एम्बोलायझेशन. टिश्यू प्लाझ्मिनोजन ॲक्टिवेटर जे आहे, जे की प्लाझ्मिनोजनला प्लाझ्मिनमध्ये करेल, प्लाझ्मिन कटर आहे, मग फिब्रिनला कट करेल आणि प्लेटलेटला डिसइंटिग्रेट करेल आणि प्लगला ते डिसअपियर करेल. सो इट इज कॉल्ड डिझोल्यूशन ऑफ प्लग. ओके. एम्बोलायझेशन होऊ शकतं थ्रॉम्बसचं किंवा डिझोल्यूशन होऊ शकतं. आणि किंवा काय होऊ शकतं, लॉट ऑफ फायब्रोब्लास्ट येतील आणि काय करतील, खूप सारं कोलॅजन डिपॉझिट करतील. त्याला आपण ऑर्गनायझेशन ऑफ थ्रॉम्बस म्हणतो. आणि फायब्रोब्लास्ट आले, प्लेटलेट डिराइव्ड ग्रोथ फॅक्टर मी त्याला बोलवलं. ठीक आहे. एवढं बघितलं होतं आपण. वन्स प्लेटलेट प्लग फॉर्म्स, मग ते PDGF येतं आणि हे होतं. नेक्स्ट, समटाइम्स बिग थ्रॉम्बस इज फॉर्म दॅट कॉक्लुड्स द होल वेसल. एंडोथेलियल सेल्स कवर द surface of thrombus. A lot of growth factors produced by disintegrating the platelets. The growth factors stimulate the endothelial cells to proliferate and grow into deeper layers of the thrombus from both the sides, and the endothelial cords are formed and central endothelial cells disintegrate. This results in new vessel formation within the thrombus and the blood flowing. The vessels enlarge with time and that is called as recanalization. Okay, बघून घे. असं मोठा थ्रॉम्बस आला जो पूर्ण वेसल वॉलला फ्लूड करतो आणि एंडोथेलियल सेल्स काय करतात, मग त्याच्यावरती असे ते कव्हर करतात. एंडोथेलियल सेल्स कव्हर द सर्फेस ऑफ थ्रॉम्बस आणि अ लॉट ऑफ ग्रोथ फॅक्टर प्रोड्यूस बाय डिसइंटिग्रेटिंग. आणि इथले जे प्लेटलेट्स असतात नाही, प्रायमरी प्लेटलेट प्लग, सेकंडरी प्लेटलेट प्लग फॉर्म केले, तर मग ते ग्रोथ फॅक्टर्स प्रोड्यूस करतात. ते ग्रोथ फॅक्टर्स एंडोथेलियल सेल्सला स्टिम्युलेट करतात टू प्रोलिफरेट आणि ते थ्रॉम्बसच्या डीपर लेयर्समध्ये ग्रो करतात फ्रॉम बोथ द साईड, इकडून पण आणि इकडून पण. आणि एंडोथेलियल कॉर्ड्स बनतात, असे एंडोथेलियल सेल्सचे असे लाईन फॉर्म करतात आणि सेंट्रल एंडोथेलियल सेल्स ते डिसइंटिग्रेट होतात. त्यामध्ये डिसइंटिग्रेट होतात, बाजूनी बनतात सगळे आणि याच्यामुळे न्यू वेसल फॉर्मेशन होते विदिन द थ्रॉम्बस अँड ब्लड फ्लोइंग आणि द वेसल्स एनलार्ज विथ टाइम. मग इथले वेसल्स एनलार्ज होतात आणि त्याला रिकॅनलायझेशन म्हणतो. आपण एकदा यूट्यूबला व्हिडिओ होतो म्हणजे नीट कळेल. त्याचे ड्रग बघून घेऊयात आपण सगळे एकदाच.